नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोट टॉक्समध्ये. खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या धर्मांतर, लव्ह जिहाद यासारखी प्रकरणं चाललेली आहेत. नुकतंच अमरावती जिल्ह्यामधील परतोडा या ठिकाणी काही व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून लव्ह जिहादची प्रकरणं बाहेर आलेली दिसून येत आहेत. त्याच पद्धतीनं नाशिक शहरामध्ये काही प्रकरणं घडली, त्यालाच आपण कॉर्पोरेट जिहाद असं म्हणतो, असं म्हटलं जात आहे. आणि याच पद्धतीचं नुकतंच यवतमाळ जिल्ह्यामधल्या रायगाव शहरामध्ये प्रकरण घडताना दिसून येत आहे. हे प्रकरण समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं रायगावचं प्रकरण काय आहे, यामध्ये कितपत तथ्य आणि कितपत खोटं आहे. यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करू. खरं म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांनी एका कथित ऑडिओ क्लिपच्या अनुषंगानं या प्रकरणाचा भांडाफोड केला. या प्रकरणामध्ये बातमी अशी आहे की रायगाव तालुक्यामधील एकूण 34 अल्पवयीन मुलींचं धर्मांतर केलं जात आहे, त्यांना अपहरण केलं जात आहे त्यांचं, आणि तसंच त्यांचं धर्मांतर घडून आणून त्यांना परराज्यामध्ये सुद्धा विक्री केली जात आहे. अतिशय गंभीर अशी घटना या ठिकाणी आपल्याला ही म्हणता येईल. परंतु या घटनेमध्ये कितपत तथ्य आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांचे आभार मानायला पाहिजे, कारण त्यांनी हे अत्यंत गंभीर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून दिलं. याच वेळी काही प्रश्नसुद्धा उपस्थित होतात. ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत मुळात, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खुद्द मुख्यमंत्री आहेत, आणि ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत. मग ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण हे गृहमंत्रालयावरती आक्षेप घेत आहेत का? खुद्द स्वतःच्या पक्षाच्या गृहमंत्र्यांवरती त्यांचा विश्वास नाही आहे का? हे तर एक वेगळी गोष्ट झाली. त्यातल्या त्यात आणखी पुढची गोष्ट अशी की रायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके हे काय झोपलेले आहेत का? त्यांना कोणतीही जबाबदारी नाही का आदिवासी विकास मंत्री या नात्याने? विशेषतः 34 मुलींचं अपहरण होतं. हे कुठपत योग्य आहे हे खुद्द ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांना प्रश्न विचारावा. खरं म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो पुढचा की ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांनी आरोप करताना 34 मुलींचं अपहरण झालंय असा आरोप केला. आता प्रश्न हा आहे की ह्या 34 मुलींचा आकडा नेमका ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांना कुठे मिळाला? त्यानंतर प्रश्न की जो कथित एक ऑडिओ क्लिप त्याच्यामध्ये व्हायरल होते आहे एका मुलीची आणि एका मुलाची, त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलगा आणि मुलगी चर्चा करतायत. ही ऑडिओ क्लिप नेमकी प्रफुल्लभाऊ चव्हाण यांच्यापर्यंत येऊन कशी पोहोचली? हे खरे प्रश्न निर्माण होत आहेत. आता हे प्रकरण याच्यामध्ये एक दिसून येतात. आदिवासी मुली 34 अल्पवयीन मुली आहेत, आणि त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं जात आहे की माझी आई किंवा माझा काही एक मुलगा आहे, मित्र आहे, तर तो त्याच्यामध्ये मुलींचे अल्पवयीन मुलींचे आधार कार्ड, बनावट आधार कार्ड बनवतात, आणि बनावट आधार कार्ड बनवून त्यांची लग्न परराज्यामध्ये लावून देतात किंवा धर्मांतर करून आणतात. अशा काही गोष्टी घडताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. मग आता आधार कार्ड बनावट बनवलं जात आहे, सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, आणि आरोप करणारे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. हे कितपत पटणं योग्य आहे? मग याच्यामध्ये कुठेतरी ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांना अडचणीत आणण्याचं तर ठरवलेलं नाही ना, हा प्रश्न या ठिकाणी होतो उपस्थित. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघाचे आमदार खुद्द प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आहेत, आणि तसंच राज्यामध्ये या 10 वर्षात प्रदीर्घ काळ अजूनही विद्यमान सरकार आहे ते भारतीय जनता पक्षाचं. तर या 34 मुलींचा अजूनही त्यामध्ये FIR नोंद नाही, मिसिंग FIR नोंद नाही. या मुली 34 मुली मिसिंग झालेल्या आहेत, हे कुठेही माहिती नाही. खुद्द पोलीस प्रशासनाला सुद्धा माहिती नाही. हे असं नेमकं होते का? जर 34 मुलींचं त्या ठिकाणी अपहरण झालेलं असेल तर मग प्रशासन, पोलीस प्रशासन झोपलेलं होतं का? त्यानंतरचा प्रश्न, बनावट आधार कार्ड बनवले जातात, अशा वेळी हे प्रशासन नेमकं कोणत्या दिशेने चाललेलं आहे? किती मोठा भ्रष्टाचार यामध्ये आधार कार्डामध्ये चाललेला आहे.
साधं सामान्य व्यक्तीला आधार कार्डाचा पत्ता बदलवायचा असेल तर 10 ठिकाणी त्याला जावं लागतं, तरी सुद्धा त्याचा आधार कार्डचा पत्ता बदलत नाही, मोबाईल नंबर बदलत नाही, त्याचा थंब लागत नाही आणि बनावट आधार कार्ड बनवले जात आहेत. हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी या महाराष्ट्र शासनावरती उपस्थित होतात. यामध्ये खरं सबशेल दोषी असेल तर ते महाराष्ट्र शासन आहे आणि त्यातल्या त्यात खुद्द प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यासाठी जबाबदार आहेत. ते यामध्ये झोपलेले आहेत का? ते फक्त आदिवासी विकास विभागामधून पैसा गोळा करायच्या मागे आहेत का? हे प्रकरण कुठपत तथ्य या प्रकरणामध्ये नक्की याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे. उच्चस्तरीय समिती याच्यासाठी बैठक झाली पाहिजे आणि ही मागणी आमच्या सगळ्यांची असेल. धन्यवाद.